Hello students, in this lecture we are going to discuss measures of central tendency. Here we discuss the only introductory part of this measures of central tendency. Measures of central tendency means we can measure the central theme of the data. And how can measure the central theme of the data? We will discuss in this lecture. Okay, so central tendency means the central theme or central idea or central figure of the data. Most of the times we cannot remember all the figures in the data. So we condense the data in a single figure, and the single figure is nothing but measures of central tendency. This single figure represents the whole data, and this is nothing but measures of central tendency. आपण व्यवहारात नेहमी पाहतो की समजा आपण एखाद्या विद्यार्थ्याला विचारलं की तुला किती मार्क्स पडले, तर तो आपल्याला सगळ्या विषयांची मार्क सांगत नाही, फक्त आपल्याला काय करतो, तो पर्सेंटेज सांगतो की मला 80% मार्क पडले. म्हणजेच समजा त्याने 10 विषयांची परीक्षा दिलेली आहे, तर 10 विषयामध्ये वेगवेगळे मार्क पडलेले आहेत, ती आपल्याला तो सांगत नाही. आपल्याला तो काय सांगतो की मला 80% मार्क्स पडले. म्हणजेच त्या 10 जो विषयांची मार्क्स आहेत त्याची आपल्याला सेंट्रल फिगर काय आहे, ती काय झाली 80%. दिस 80% इज द मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी. मीन्स these 80% indicate the representative of this all the marks. ओके, तर या पद्धतीनं आपण सेंट्रल टेंडन्सीचा विचार करायचा आहे. पूर्ण डेटामधील एक अशी एखादी व्हॅल्यू की जी व्हॅल्यू तो पूर्ण डेटा रिप्रेझेंट करते, त्यावरून आपल्याला त्या पूर्ण डेटाची कल्पना येते. त्या व्हॅल्यूला काय म्हणायचं, मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी. ओके, आपण एक थोडे वेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल पाहूया. समजा हे एक पोस्टर आहे का इंग्लिश फिल्मचं. ओके, हे दुसरं एक पोस्टर आहे इंग्लिश फिल्मचं, आणि हे तिसरं पोस्टर आहे. यावरून आपल्याला काय लक्षात येतं आहे की जो पहिला हे जे पोस्टर आहे हे काही फिल्मचं आहे, मूव्हीचं आहे. पण ही मूव्ही कशा प्रकारची मूव्ही आहे, तर ह्या पोस्टरवरून आपल्याला लक्षात येतं आहे की ही जी मूव्ही आहे ती रोमॅन्टिक फिल्म आहे. बरोबर आहे. दिस पिक्चर इंडिकेट द फिल्म इज रोमॅन्टिक. सिमिलरली सपोज वी कन्सिडर धिस पोस्टर ऑफ द फिल्म, then what type of this movie? This is the action film. Okay, इथं बघा तुम्ही या चित्रावरून आपल्या लक्षात येते की ही कसले चित्रपट असणार आहे, ॲक्शन चित्रपट असणार आहे किंवा ॲक्शन फिल्म असणार आहे. सिमिलरली जर हे पाहिलं आपण पोस्टर, तर या पोस्टरवरून आपल्याला काय कळतं, कशा प्रकारची फिल्म असणार आहे, तर ही हॉरर फिल्म असणार आहे. ओके, म्हणजे ती जी फिल्म आहे त्या फिल्मची जी सेंट्रल आयडिया आहे, त्या फिल्ममध्ये बऱ्याच वेगवेगळ्या घटना असणार आहे, पण त्या सगळ्या घटनाची सेंट्रल मध्यवर्ती संकल्पना काय आहे, तर हा चित्रपट हॉरर आहे, हा चित्रपट ॲक्शन फिल्म आहे ही, आणि ही जी आहे ती रोमॅन्टिक फिल्म आहे. या पोस्टरवरून त्या फिल्ममध्ये काय असणार हे आपल्याला समजतं, आणि अशा प्रकारचेच पोस्टर तयार केलेले असतात की त्या फिल्मची तुम्हाला आयडिया यावी की ती फिल्म रोमॅन्टिक आहे, ॲक्शन आहे, हॉरर आहे का अजून वेगळ्या प्रकारची फिल्म आहे, हे आपल्याला पोस्टरवरून कळतात. म्हणजेच ही जी पोस्टर्स आहेत ही पोस्टर्स काय आहेत, पोस्टर्स इन नथिंग बट मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी. म्हणजे त्या फिल्ममधली जी आयडिया आहे, संकल्पना आहे, ती आपल्याला या पोस्टरद्वारे करतात. म्हणून ही पोस्टर म्हणजे काय आहेत, मेजर्स आहेत
की त्या पूर्ण फिल्मची थीम आपल्याला यामधून कळते. ओके, दिस इज जनरल डिस्कशन अबाउट द मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी. आता बघा, इथं मग हा एक डेटा दिलेला आहे. ओके, समजा सपोज दीज आर द एजेस ऑफ द चिल्ड्रन. ओके, लहान मुलांची ही वय दिलेली आहे तुम्हाला. आणि असं एखाद्याने विचारलं की ही जी मुलं आहेत ही कोणत्या वयाची मुलं आहेत, तर ह्याचं आपण काय उत्तर देऊ? आपण काय सांगत बसणार नाही की एकाचं वय 2 आहे, एकाचं वय 3 आहे, एकाचं वय सांगणार नाही. आपण शॉर्टमध्ये काय म्हणू की सगळी मुलं आहेत ती लहान मुलं आहेत, म्हणजे बेबी आहेत. म्हणजे एका शब्दात आपण सांगितलं की ही या ग्रुपमध्ये सर्व जी मुलं आहेत ती लहान मुलं आहेत. मग लहान मुलं आपल्याला कळतं की बाबा त्यांचं वय एज ग्रुप काय असणार आहे, 2, 3, 4 काहीतरी असू शकतात. किंवा त्याला दुसरा शब्द वापरला आहे की टोडलर्स. टोडलर्स म्हणजे बेबी किंवा लहान मुलं. म्हणजे ह्या पूर्ण ग्रुपचं काय झालं, बेबी हा वर्ड म्हणजे काय झाला, त्याचं रिप्रेझेंटेटिव्ह झाला. आणि दिस इज नथिंग बट मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी. ओके, दुसरं एक उदाहरण घेऊया. समजा तुम्ही एक एक्झामिनर म्हणून कुठल्या तरी एखाद्या ठिकाणी गेला आणि तिथं बरीच 100-200 मुलांची तुम्ही परीक्षा घेतली, त्यांना तुम्ही वेगवेगळी मार्क्स पण दिले असतील. आणि तुम्हाला एखाद्याने विचारलं की ज्या ठिकाणी तुम्ही गेला होता त्या ठिकाणची मुलं कशी आहेत. आता मुलं कशी आहेत हे ज्यावेळेला विचारतात त्यावेळेला तुम्ही काय केले असतात, त्या प्रत्येक मुलाला वेगवेगळे मार्क दिलेले असतात. कोणाला 80, 30, 72 वगैरे असे भरपूर जणांना वेगवेगळे मार्क दिलेले असतात तुम्ही. पण तुम्ही याचं उत्तर काय देता? मुलं कशी आहेत म्हणल्यानंतर तुम्ही काय म्हणाल, ब्रिलियंट म्हणजे मुलं कशी आहेत, हुशार आहेत. किंवा काय म्हणाल, गुड चांगली आहेत मुलं. किंवा काय म्हणाल, डल म्हणजे काय हुशार नाहीत. मग याचा अर्थ असा झाला की हा जो तुम्ही 200-300 मुलांची परीक्षा घेतलेली आहे त्या सगळ्या मुलांचा सेंट्रल काय आहे, सेंट्रल आयडिया तुम्हाला काय वाटली किंवा सेंट्रल फिगर काय वाटली, सेंट्रल वर्ड काय वाटला, तर ब्रिलियंट. ओके, ह्याचा अर्थ काय झाला तर ह्या डेटामधली मॅक्झिमम मुलं काय आहेत, हुशार आहेत, ब्रिलियंट आहेत. म्हणून तुम्ही काय शब्द वापरला त्याला, ब्रिलियंट. पण जरा त्यापेक्षा कमी असेल तुम्ही काय म्हणाल, गुड म्हणजे चांगली आहेत मुलं. त्यांना जे ॲव्हरेज म्हणतो आपण त्याला, किंवा एकंदरीत जो कल आहे त्या मुलांचा तो कसा आहे, चांगला आहे. आणि जर खरोखरच तुम्हाला असं आढळून आलं की ती मुलांचा काय अभ्यास व्यवस्थित नाही, तुम्ही काय म्हणणार, डल मुलं आहे म्हणजे ते काही हुशार नाहीत. हे जे वर्ड आहेत ब्रिलियंट, गुड, डल किंवा अजून सॅटिस्फॅक्टरी, नॉट सॅटिस्फॅक्टरी, these all words indicate the measures of central tendency. ह्या डेटाचं मेजर्स काय आहे, तर दीज आर द मेजर्स. हे शब्द म्हणजे काय आहे, त्याचे मेजर्स आहेत. त्या डेटाविषयी आपल्याला एका शब्दात माहिती सांगतात आणि आपल्याला एवढं कळतं ब्रिलियंट आहे म्हणजे बा तिथली मुलं हुशार आहेत, डल आहेत म्हणजे तिथली मुलं काय हुशार नाहीत. बरं असं आहे का की तिथली मुलं हुशार नाहीत म्हणजे सगळ्यांनाच मार्क 10, 5, 20 असे आहेत का? नाही, त्यामधले काही मुलांना मार्क 80-90 पण असणार आहेत. पण ऑन अन ॲव्हरेज विचार केला तर काय लक्षात अर्थ येतो की मुलं डल आहेत किंवा मुलं ब्रिलियंट आहेत. म्हणजे असा अर्थ नाही की सगळीच मुलं ब्रिलियंट आहेत, सगळ्यांना 90च्या वर मार्क आहेत का? नाही, काही मुलांना मार्क कमी असणार आहे. पण मॅक्झिमम जी मुलं आहेत त्यांना मार्क काय आहेत, जास्त आहेत. आणि म्हणून आपण काय म्हणतो, ब्रिलियंट म्हणतो. म्हणजे आपल्या मनामध्ये, आपल्या मेंदूमध्ये 200-300 मुलांची मार्क्स लक्षात राहतात का? राहत नाहीत. एका वेळेला आपलं आठवतील का? आठवणार नाहीत. पण आपण ज्यावेळेला इव्हॅल्युएशन करत असतो त्यावेळेला आपल्याला पुन्हा पुन्हा असं लक्षात येतं की अरे हा मुलगा हुशार आहे, हा मुलगा हुशार आहे, हा मुलगा हुशार आहे. केव्हा तरी मुलगा एखादा डल येतो. पण मॅक्झिमम मुलं जेव्हा हुशार येतात ते आपलं एक मत तयार होतं की ह्या ठिकाणची मुलं जी आहेत ती हुशार आहेत. म्हणजे ह्याचं जे आपण इव्हॅल्युएशन करतो त्यामधून आपल्या मनात एक प्रतिमा तयार होती आणि ती जी प्रतिमा आहे त्यावर तुम्ही शब्द तयार केला, ब्रिलियंट आहेत स्टुडंट, गुड स्टुडंट आहेत, डल स्टुडंट आहेत. दीज वर्ड्स आर नथिंग बट मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी. बघा समजते का? ह्याचा अर्थ काय होतो की हे आपण जनरल बोललो, आता आपल्याला बोलायचं डेटाविषयी, न्यूमरिकल. ज्या तुमच्याकडे असे हजारो नंबर असतात त्या हजारो नंबरवरून सिंगल फिगर मिळवणं, एकच नंबर मिळवायचा, तो नंबर हा त्या पूर्ण डेटाचा रिप्रेझेंटेटिव्ह असतो, त्याला म्हणायचं त्या डेटाचं मेजर्स किंवा इट इज द मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी. ओके, स्टॅटिस्टिकली
द मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी इज नथिंग बट ॲव्हरेज. ॲव्हरेज इज द मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी. ओके. आता ॲव्हरेज म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत ॲव्हरेजचा अर्थ काय घेतलेला आहे, फक्त आपण म्हणतो सरासरी. तसं नाही, ॲव्हरेजचे वेगवेगळे प्रकार आहेत. देर आर द टाईप्स ऑफ ॲव्हरेज. ॲव्हरेजचे कोणते प्रकार आहेत आपल्या सर्वांना माहीत आहेत ते अर्थमॅटिक मीन, मीडियन, मोड, जॉमेट्रिक मीन अँड हार्मोनिक मीन. हे काही ॲव्हरेजचे प्रकार आहेत. ओके. दीज ऑल आर द ॲव्हरेजेस. हे सगळे काय आहेत, ॲव्हरेजेस. यामधील तुम्हाला अर्थमॅटिक मीन, मीडियन आणि मोड माहीत असावा. जॉमेट्रिक मीन, हार्मोनिक मीन आता आपण पाहणारच आहोत. पण हे जे सिम्पल आहेत तीन, अर्थमॅटिक मीन, मीडियन आणि मोड, हे कसे काढायचे हे तुम्हाला माहीत आहे. बघा, समजा हा डेटा आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. यात एकूण 11 तुम्हाला नंबर दिलेले आहेत. त्याचा अर्थमॅटिक मीन काढा. व्हॉट इज द अर्थमॅटिक मीन? इट इज द सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. सगळ्यांची बेरीज करायची, त्याला एकूण ऑब्झर्वेशननं डिवाइड करायचं. म्हणजे काय केलं, सम किती आली जी 66, एकूण किती ऑब्झर्वेशन्स आहेत 11, 66 डिवायडेड बाय 11 मीन 6. हा काय त्याचा मीन. इट इज सिम्पल. त्यानंतर मिडियन. मिडियन म्हणजे काय? मिडियन इज नथिंग बट मिडल ऑब्झर्वेशन ऑफ द डेटा. मधलं ऑब्झर्वेशन म्हणजे काय असतं, मिडियन असतं. म्हणजे यासाठी आपल्याला डेटा हा असेंडिंग ऑर्डरनं किंवा डिसेंडिंग ऑर्डरनं मांडून घ्यायला लागेल. कारण मधलं ऑब्झर्वेशन म्हणताना डेटा कसा पाहिजे तुमचा, असेंडिंग ऑर्डरनं किंवा डिसेंडिंग ऑर्डरनं मांडला पाहिजे. आता मी इथं ऑलरेडी असेंडिंग ऑर्डर डेटा मांडून घेतलेला आहे. एकूण ऑब्झर्वेशन 11 आहेत. म्हणजे आपण काय केलं, 11 मधली 5 ऑब्झर्वेशन या बाजूला सोडली, 5 ऑब्झर्वेशन या बाजूला सोडली, 5 आणि 5 10. मध्ये कुठलं राहिलं, एकच ऑब्झर्वेशन राहिलं आणि ते कुठलं आलं, दिस इज नथिंग बट 5. तो 5 हा काय झाला, मिडल, कारण इट इज द मिडल ऑब्झर्वेशन. सो मिडल नंबर इज अ 5, therefore median is a 5. And what is the mode? Mode is nothing but the observation which occurs maximum number of times. जे ऑब्झर्वेशन जास्त वेळा आलेलं आहे त्याला काय म्हणायचं, मोड म्हणायचं. इथं बघा आता 2 2 2 वेळा आलेलं आहे, 3 एकदा आलेलं आहे, 4 2 टाइम्स, 5 5 5 3 टाइम्स. म्हणजे 5 जे आहे ते 3 टाइम्स आहे, म्हणजे 5 जास्त वेळा आलेलं आहे कम्पेअर्ड टू अदर नंबर्स. आणि देअरफॉर मोड नथिंग बट 5. नंबर अकर्स मॅक्झिमम नंबर ऑफ टाइम्स. आणि तो कुठला नंबर आहे, 5 हा नंबर जास्त वेळा आलेला आहे, म्हणजे मोड काय झाला, 5 झाला. ओके. सिमिलरली जॉमेट्रिक मीन, हार्मोनिक मीन जे आहे ते आपण पुन्हा डिस्कस करणार आहे. आता फक्त एक बेसिक तुम्हाला समजावं म्हणून मी सांगितलेलं आहे की मीन म्हणजे काय, सगळ्यांची बेरीज बाजूला एकूण ऑब्झर्वेशन. मिडियन म्हणजे काय, मधलं ऑब्झर्वेशन. आणि मोड म्हणजे काय, तर जे ऑब्झर्वेशन जास्त वेळा आले त्याला काय म्हणायचं, मोड. ओके. आता हे सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये पाहणार आहे. फक्त मला इंट्रोडक्शनमध्ये काही गोष्टी मला समजावून सांगायच्या आहेत म्हणून मी हे सांगितलेल्या आहेत. ओके. नाऊ वी कॅन सी द रिक्वायरमेंट ऑफ द गुड ॲव्हरेज. ओके. आता रिक्वायरमेंट ऑफ द गुड ॲव्हरेज म्हणजे काय, तर एखादं ॲव्हरेज जे आपण पाहिली, ॲव्हरेज मीन पाहिलं, मिडियन, मोड, हार्मोनिक मीन, जॉमेट्रिक मीन, तर ही जी वेगवेगळी ॲव्हरेजेस आहेत त्यापैकी चांगलं जर ॲव्हरेज म्हणायचं झालं तर कुणाला म्हणायचं चांगलं ॲव्हरेज, तर त्यासाठी काही रिक्वायरमेंट आहे की जी रिक्वायरमेंट जर त्या सॅटिस्फाय केली असतील तर त्याला काय म्हणायचं, गुड ॲव्हरेज. ओके. जसं आपल्याला माहिती आहे की प्रत्येक वडिलांची अपेक्षा असते की आपला मुलगा कसा पाहिजे, हुशार पाहिजे, प्रामाणिक पाहिजे, त्याची तब्येत चांगली पाहिजे, तो आज्ञाधारक पाहिजे, कष्टाळू पाहिजे, बरं आहे की नाही, त्यानं अभ्यास केला पाहिजे. पण सगळी मुलं असं असतात का, नाही. बट दीज आर द रिक्वायरमेंट. सगळ्या वडिलांना वाटतं की आपली मुलं जे आहे ते या प्रकारे असली पाहिजेत. तसं प्रत्यक्षात घडतं का, नाही. यातली काही रिक्वायरमेंट काहींच्या बाबतीत असतात, काहींच्या बाबतीत नसतात. काही मुलगा प्रामाणिक असतो, तब्येत चांगली असती, आज्ञाधारक असती, पण अभ्यास करत नाही. किंवा काही विद्यार्थी अभ्यास करतात, तब्येत चांगली असती, कष्टाळू असतात, पण प्रामाणिक नसतात. म्हणजे कुठल्या नाही कुठल्या तरी एखादी गोष्ट एखाद्यामध्ये असते, एखाद्यामध्ये असत नाही. बट हे जे आहेत हे अपेक्षा आहेत की असे असे असावं. तसं आपल्याला काय पाहिजे आहे की गुड ॲव्हरेज. एखादं ॲव्हरेज जे आपण पाहिले वेगवेगळे प्रकारचे, त्यामधलं चांगलं ॲव्हरेज कुणाला म्हणायचं, तर ही जी 4 ते 5 रिक्वायरमेंट आहेत ते आपण इथं डिस्कस करणार आहे. पहिलं जे रिक्वायरमेंट आहे ते काय आहे, इट शुड बी इझी टू कॅल्क्युलेट अँड सिम्पल टू अंडरस्टँड.
म्हणजे ते जे ॲव्हरेज आहे ते कॅल्क्युलेशनला सोपं पाहिजे आणि सगळ्यांना समजेल असं साध्या पद्धतीनं ते मांडलेलं असलं पाहिजे. ते व्हेरी बेसिक रिक्वायरमेंट आहे की सोपं असावं तेवढा त्यातला भाग आहे. ओके, दुसरी रिक्वायरमेंट काय बघा, इट शूड बी रिजिडली डिफाईन्ड. ओके, काय म्हणलेलं आहे, इट शूड बी रिजिडली डिफाईन्ड म्हणजे ते जे ॲव्हरेज आहे ते फर्मली डिफाईन पाहिजे. फर्मली किंवा रिजिडली म्हणजे आता काय होतं की कुठल्याही डेटाला डेफिनेशननुसार डिफाईन्ड म्हणलंय, ती डेफिनेशन एवढी फर्म पाहिजे की कोणत्याही डेटाला आपल्याला ते कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. आता एक उदाहरण घेऊया, आपल्याला समजा हा मी डेटा घेतलेला आहे 10, 10, 20, 20, 30, 40. ओके, आता ह्याला म्हणतो तुम्हाला मेडियन काढा. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ मेडियन? मिडल ऑब्झर्वेशन. आता मिडल ऑब्झर्वेशन कुठलं येणार इथं? इथे बघा 1, 2, 3, 4, 5, 6 आहेत म्हणजे 3 ह्या बाजू सोडली 10, 10, 20, 3 ह्या बाजू सोडली 20, 30 आहे. मध्ये ऑब्झर्वेशन आहे का? नाही. मग काय करायचं? म्हणजे तुमची डेफिनेशन ही रिजिडली डिफाईन्ड नाही, कारण या एक्झाम्पलला डेफिनेशननुसार मिडियन काढता येत नाही. मग काय करायला पाहिजे? मधली 2 ऑब्झर्वेशन घ्यायची, त्याची बेरीज करायची, त्याला भागिले 2 करायचं, म्हणजे थोडक्यात त्याचा मीन घ्यायचा आणि तो जे येईल तुमचं काय होतं ते मिडियन होतो. ही झाली ॲडजस्टमेंट. बाय डेफिनेशन इथं आपल्याला मिडियन काढता येत नाही, कारण का बरोबर मध्ये एकही ऑब्झर्वेशन मिळत नाही. तुम्हाला 2 ऑब्झर्वेशन मिळतात. मध्ये काय होतात? 2 ऑब्झर्वेशन, ह्याबद्दल 2 सोडले, याबद्दल 2 ऑब्झर्वेशन सोडले, तर मध्ये किती झाली? 2 ऑब्झर्वेशन झाली. आणि त्यामुळं डेफिनेशननुसार आपल्याला इथं मिडियन काढता येत नाही, म्हणजे मिडियन इज नॉट रिजिडली डिफाईन. लक्षात घ्या. तर इथं रिक्वायरमेंट काय आहे? जे तुम्ही ॲव्हरेज डिफाईन केलं असेल ते रिजिडली डिफाईन्ड असलं पाहिजे. ओके, नाऊ यू कॅन सी द नेक्स्ट रिक्वायरमेंट. इट शूड बी बेस्ड ऑन ऑल ऑब्झर्वेशन्स इन द डेटा. म्हणजे ते कसं पाहिजे? जे ॲव्हरेज तुम्ही डिफाईन केलेलं आहे ते डेटामधल्या सगळ्या ऑब्झर्वेशनवर अवलंबून पाहिजे. म्हणजे सगळ्या ऑब्झर्वेशन जर त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असतील तर ते काय म्हणायचं? गुड ॲव्हरेज म्हणायचं. ते उदाहरण पुन्हा घेऊया आपण. समजा मी असा डेटा मांडलेला आहे, हे सगळे असेंडिंग ऑर्डरनं मांडलेले नंबर आहेत. ओके, इथे एक नंबर आहे, याच्यापेक्षा हा मोठा आहे, याच्यापेक्षा 20 मोठा आहे, याच्यापेक्षा 24, याच्यापेक्षा 30, त्याच्यापेक्षा मोठा, याच्यापेक्षा मोठा. आता हे 2 नंबर आणि हे 2 नंबर तुम्हाला माहीतच नाहीत आणि मी म्हटलं याचं आपण मिडियन काढूया. त्याचं मिडियन काढता येईल का आपल्याला? येईल, कारण का ही 3 ऑब्झर्वेशन सोडून दिली, ही 3 सोडून दिली, मध्ये कोण आहे? 24 आहे. म्हणजे मिडियन काय झाला? 24 झाला. म्हणजे ही ऑब्झर्वेशन आपल्याला माहीत नसताना फक्त आपल्याला ऑर्डर माहीत आहे की चढत्या क्रमानं मांडले आहेत, पण ऑब्झर्वेशन कोणती आहे ती माहीत आहे का? नाही. तरी आपल्याला मिडियन काढता आला. ओके, म्हणजे इथे काय होतं बघा की सगळे ऑब्झर्वेशन माहीत नसतील तरी मिडियन काढता येतो. म्हणजे हे काय आहे? मिडियनचं डीमेरिट आहे. कारण आपण काय म्हणतोय? गुड ॲव्हरेज कुणाला म्हणायचं? बेस्ड ऑन ऑल द ऑब्झर्वेशन, सगळ्यावर अवलंबून असलं पाहिजे. आता उदाहरणार्थ मीन घ्या, अर्थमॅटिक मीन. आता आपण सांगितलं तुम्हाला मी, सगळ्यांची बेरीज भागिले एकूण ऑब्झर्वेशन. आता इथे सगळ्यांची बेरीज करता येते का आपल्याला? नाही करता येत. म्हणजे मीन काढता येणार का? मीन नाही काढता येणार. म्हणजे हे काय करतंय? गुड ॲव्हरेज आहे. का? तर इट शूड बी बेस्ड ऑन ऑल ऑब्झर्वेशन. सगळे ऑब्झर्वेशन माहीत असतील तरच ते आपल्याला काढता आलं पाहिजे. ही काय आहे? रिक्वायरमेंट आहे गुड ॲव्हरेज. ओके, तर मीन हे ह्यामध्ये बसतंय पण मिडियन बसत नाही. ओके, नाऊ नेक्स्ट रिक्वायरमेंट इज इट शूड बी लीस्ट अफेक्टेड बाय एक्स्ट्रीम व्हॅल्यू. बघा, इट शूड बी लीस्ट अफेक्टेड बाय एक्स्ट्रीम व्हॅल्यू. एक्स्ट्रीम व्हॅल्यू म्हणजे टोकाचे. एखादी वेगळी व्हॅल्यू आली तर त्या ॲव्हरेजवर कमीत कमी परिणाम व्हावा. ओके, परिणाम होऊ शकतो बट इट इज अ लिस्ट, म्हणजे कमीत कमी व्हावा. आता उदाहरण परत घेऊया आपण. इथं बघा की 5, 10, 12, 12, 15 आणि 16 हे नंबर मी घेतलेले आहेत. मुद्दाम मी असेंडिंग ऑर्डरनं मांडलेले आहेत हे. आता याचा आपण जर मीन काढला त्याची बेरीज येते 70 आणि 70 डिवायडेड बाय 6 म्हणजे 11.6 आला. आणि मिडियन काढला म्हणजे परत चढत्या क्रमानं मांडले असल्यामुळं या बाजूची आपण 3, या बाजूला 3, मध्ये काय येते का? नाही. मधले 2 घ्यायचे. 12 + 12 डिवायडेड बाय 2, 12 अधिक 12 24, 24 भागिले 2 म्हणजे 12. ही ॲडजस्टमेंट आहे मिडियन काढण्यामध्ये जर आपल्याला मिडल ऑब्झर्वेशन मिळालं नाही तर. ओके, या बाजूला 2, या बाजूला 2, मध्ये 2 आहेत, मध्ये 2 आहेत, मग काय दोन्हींचा मीन घ्या. दोन्हींची बेरीज भागिले 2 म्हणजे किती आलं? 12 आलं. या डेटामध्ये मीन किती आला? 11.6
आणि मिडियन किती आला 12 आला. ओके, आता मी काय केलं यामध्ये एक एक्स्ट्रीम ऑब्झर्वेशन घेतलं. म्हणजे हा डेटा आहे 12च्या आसपास सगळा आहे, पण मी एक एक्स्ट्रीम असा डेटा मांडला. तोच डेटा आहे फक्त 700, म्हणजे एक वेगळं ऑब्झर्वेशन आलं. एक्स्ट्रीम ऑब्झर्वेशन म्हणजे काय, पूर्णपणे वेगळं, त्या डेटापेक्षा पूर्णपणे वेगळं. आता जर 700 जर ऑब्झर्वेशन आलं त्याचा मीन किती येईल बघा. याची बेरीज होते 770. सम काय झाली जी 770 डिवायडेड बाय 7 मीन्स 110, म्हणजे 110 मीन झाला. आणि मिडियन परत बघा, या बाजूला 3 सोडली ऑब्झर्वेशन, या बाजूला 3 सोडली, मध्ये कोण आलं 12. मिडियन काय झाला 12. म्हणजे मिडियन बदलला का नाही, पण मीन मात्र 11चा 110 झाला. म्हणजे याचा अर्थ काय झाला, इथं आपण काय म्हणतो रिक्वायरमेंट काय आपली, इट शुड बी लीस्ट अफेक्टेड बाय एक्स्ट्रीम व्हॅल्यू. म्हणजे एक्स्ट्रीम व्हॅल्यू जरी आली तरी त्या ॲव्हरेजवर कमीत कमी परिणाम व्हावा. म्हणजे मिडियनवर कमीत कमी परिणाम होतोय, पण मीनवर मात्र कमीत कमी परिणाम होत नाही, मोठा फरक पडतोय. ओके, म्हणजे हे जे आहे ते मीनचं काय आहे, मीनचं डीमेरिट आहे आणि मिडियनचं हे मेरिट आहे. म्हणजे हे जे रिक्वायरमेंट आहे मिडियन सॅटिस्फाय करतंय पण मीन करत नाही. लक्षात घ्या. तर या पद्धतीनं एक्स्ट्रीम ऑब्झर्वेशनचं त्या ॲव्हरेजवर कमीत कमी परिणाम व्हावा, लीस्ट अफेक्टेड म्हणले. ओके, तर दिस इज द वन रिक्वायरमेंट. नाउ नेक्स्ट वन, इट शुड बी कपेबल फॉर फर्दर मॅथमॅटिकल ट्रीटमेंट. म्हणजे ते जे ॲव्हरेज तुम्ही घेतलेलं असेल, मग मीन असेल, मिडियन असेल, मोड, जॉमेट्रिक मीन, हार्मोनिक, जे कुठलं ॲव्हरेज असेल त्या ॲव्हरेजचा वापर करून मॅथमॅटिकल ट्रीटमेंट घेता आली पाहिजे. फॉर एक्झाम्पल आपण जर ग्रुपचे वेगवेगळे मीन काढले तर त्या ग्रुपच्या मीनचा वापर करून परत कंबाईंड मीन काढतो. ओके, तर तशा पद्धतीने आपल्याला ते जे ॲव्हरेज आहे ते पुन्हा मॅथमॅटिकल ट्रीटमेंटसाठी वापरता आलं पाहिजे. तर त्याला म्हणायचं गुड ॲव्हरेज. आणि जर वापरता येत नसेल तर इट इज नॉट गुड ॲव्हरेज. ओके, अँड द लास्ट वन, इट शूड पजेस अ सॅम्पलिंग स्टॅबिलिटी. काय म्हणले, इट शूड पजेस अ सॅम्पलिंग स्टॅबिलिटी. म्हणजे काय, तर ज्या वेळेला आपण सॅम्पल घेतो त्या सॅम्पलचं येणारं जे ॲव्हरेज आहे ते स्टेबल असलं पाहिजे. आता आपण हे जरा समजून घेऊया. इथं बघा की हा समजा आपलं पॉप्युलेशन आहे. सपोज दिस इज द पॉप्युलेशन. काहीतरी मुलांचे मार्क्स आहेत, त्यामधून आपण सॅम्पल घेतला की हा पहिला सॅम्पल घेतला, म्हणजे यामध्ये आपण काहीतरी 20-25 मुलं निवडली. दुसरा सॅम्पल घेतला, रँडमली घेतले, आपण वेगळा सॅम्पल घेतला, तिसरा घेतला, चौथा घेतला, असे वेगवेगळे सॅम्पल घेतले. तर हे जे सॅम्पल यामधून घेतलेले आहेत वेगवेगळे, हे पॉप्युलेशन आहे आपलं. तर ह्या सॅम्पलचं ॲव्हरेज, म्हणजे या सॅम्पलचं ॲव्हरेज, या सॅम्पलचं ॲव्हरेज, या सॅम्पलचं ॲव्हरेज, या सॅम्पलचं ॲव्हरेज, ही सगळी जी ॲव्हरेजेस आहेत ती सगळी ॲव्हरेजेस जवळजवळ सारखी आली पाहिजेत. एक्झॅक्ट इक्वल येणार नाहीत, पण ही काय पाहिजे, जवळपास पाहिजे. त्याला म्हणायचं सॅम्पलिंग स्टॅबिलिटी. असं असेल तर त्याला त्यावेळेला काय म्हणायचं, गुड ॲव्हरेज. ओके, म्हणजे ही जी वेगवेगळे सॅम्पल्स आहेत ह्या सॅम्पलची जी ॲव्हरेजेस आहेत ती स्टेबल पाहिजेत, म्हणजे ती जवळपास एकमेकाच्या जवळ असली पाहिजे. तर ह्या सॅम्पलचे ॲव्हरेज आले 2 आणि ह्या सॅम्पलचा ॲव्हरेज आले 80, तर इट इज नॉट अ सॅम्पलिंग स्टॅबिलिटी. समजा याचं किती आले 50, याचं किती आले 52, याचं 48, याचं किती आले 56, देन दिस इज द सॅम्पलिंग स्टॅबिलिटी. ॲव्हरेज मीन्स नॉट मीन. लक्षात घ्या, ॲव्हरेज मीन्स मीन, मिडियन, मोड, जॉमेट्रिक मीन, हार्मोनिक मीन, जे काय असेल ते. जे ॲव्हरेज स्टेबल राहते प्रत्येक सॅम्पलला त्याला काय म्हणायचं, गुड ॲव्हरेज. ओके, तर दीज आर द सम रिक्वायरमेंट्स ऑफ द गुड ॲव्हरेज. आता मी तुम्हाला सांगितलं सगळीच रिक्वायरमेंट जी आहेत ती सगळेच ॲव्हरेज सॅटिस्फाय करत नाहीत. जी ॲव्हरेजेस रिक्वायरमेंट सॅटिस्फाय करतात त्या रिक्वायरमेंटला काय म्हणायचं, त्या ॲव्हरेजचं मेरिट म्हणायचं. जी करत नाही त्यांना काय म्हणायचं, डीमेरिट. बऱ्याच वेळेला काय होतं की आपण जर हे ॲव्हरेज प्रॉपरली वापरलं नाही तर फार मोठे घोटाळे होतात. त्याचं एक उदाहरण आपण इथं पाहूया. समजा एक क्लास आहे आणि या क्लासमध्ये काही व्यक्ती आहेत, आपल्याला त्याविषयी काही माहिती नाही, आणि त्या क्लासचा जो चालवणारा जो पर्सन आहे त्यानं काय ठरवलं, आपल्या क्लासमधील व्यक्तींसाठी आपण काय करूया, डॉक्टरांची एक व्हिजिट ठेवूया. त्यानं ठरवलं की डॉक्टरांचं एक लेक्चर आपण ठेवूया आणि त्यांना डॉक्टर मार्गदर्शन करतील अशा पद्धतीनं एक आयोजन करायचं ठरलं. मग काय झालं, त्याने एका डॉक्टरना फोन केला. ओके, आणि त्यांना सांगितलं की बाबा असं असं आहे
आमचा एक क्लास आहे आणि त्या क्लासमध्ये आपण येऊन त्यांना आरोग्यविषयी मार्गदर्शन करावं. ओके. मग डॉक्टरने पहिला प्रश्न काय विचारला त्याला, व्हॉट इज द ॲव्हरेज एज ऑफ ऑडियन्स. म्हणजे जे माझं भाषण ऐकणार आहेत त्यांचं ॲव्हरेज एज काय आहे. ओके. आता ह्यानं काय केलं, ॲव्हरेज एज म्हणल्यावर तो गेला क्लासमध्ये, त्यानं सगळ्यांची एज लिहून काढली आणि त्याला ॲव्हरेज एज म्हणजे त्याला ॲव्हरेज म्हणजे फक्त माहीत होतं मीन, अर्थमॅटिक मीन, सरासरी. मग त्याने काय केलं, सगळ्यांची बेरीज केली वयांची, त्याला भागिले एकूण नंबर केला आणि जे ॲव्हरेज आलं ते सांगितलं. ते डॉक्टरांनी सांगितलं की ॲव्हरेज एज ऑफ ऑडियन्स इज 11 इयर. म्हणजे जे ऐकणारे आहेत तुमचं व्याख्यान त्यांचं ॲव्हरेज एज किती आहे, 11. आता याने ॲव्हरेज म्हणजे काय घेतलेलं, अर्थमॅटिक मीन घेतलं. ओके. आणि सांगितलं की 11 इयर आहे. डॉक्टर म्हणले ओके. डॉक्टरने काय विचार केला की 11 वर्षाची मुलं असणार आहेत, ती ॲव्हरेज त्यांचं 11 आहे, म्हणजे 5वी किंवा 6वी किंवा त्याच्या आसपासची मुलं सगळी असणार आहेत. मग डॉक्टरांनी त्या वयोगटामध्ये 11 वर्षाच्या वयोगटामध्ये किंवा 5वी 6वीच्या मुलांच्यामध्ये काय फिजिकल प्रॉब्लेम असतात, त्यांची मानसिक अवस्था कशी असते, ह्या पद्धतीने लेक्चरची तयारी केली आणि त्या वयाला अनुसरून काही औषधं त्यांनी घेतली की ती मुलांना ते तिथं गेल्यानंतर वाटप करणार होते की त्या वयोगटामध्ये त्या व्हिटॅमिनचा वगैरे औषधांचा त्या मुलांना उपयोग होईल. अशा प्रकारे तयार करून डॉक्टर तिथं गेले. डॉक्टर तिथं गेल्यानंतर त्यांनी पाहिलं तर त्यांना काय दिसलं बघा, त्या ज्या क्लासमध्ये जी मुलं होती त्यांची एज काय होती तर अशी होती 3, 5, 4, 3, 6, 5, 4, 6, 4, 3 अँड देर इज 2 पर्सन्स विथ एज 78 अँड 80. म्हणजे या सगळ्यांच्यामध्ये जे जवळजवळ 20 विद्यार्थी आहेत ते, आणि यांच्यामध्ये एक आजी होत्या ज्यांचं वय होतं 78 आणि एक आजोबा होते त्यांचं वय होतं 80. की पण यामध्ये सगळ्या मुलांचं जर तुम्ही बघितलं तर व्हॉट इज द ॲव्हरेज एज ऑफ द स्टुडंट इज नियर अबाउट 5. बरं. पण तिथं ते कुणाच्या तरी एका विद्यार्थ्याचे आजी आणि आजोबा पण आलेले ते व्याख्यान ऐकायला, आणि यानं काय केलं की या सगळ्याच लोकांचं ॲव्हरेज एज काढलं. मग सगळ्यांची बेरीज केली आणि त्याला भागिले काय केलं, एन, म्हणजे एकूण 21 स्टुडंट आहेत आणि 2 हे आजी आणि आजोबा, असे 23 झाले. मग सगळ्यांची बेरीज केली आणि डिवायडेड बाय 23 केलं, ते किती आलं 11. आता मला सांगा, डॉक्टरांना प्रश्न पडला की डॉक्टर तयार करून कुठले आले होते, 5वी 6वीच्या मुलांना मार्गदर्शन करण्याचे. इथं प्रत्यक्षात काय आहेत की जी मुलं अजून पहिलीला जायची आहेत म्हणजे बालवाडीलाच आहेत ती मुलं प्रत्यक्षात आहेत. म्हणजे डॉक्टरांनी जी तयारी केली होती, जी औषधं आणली होती ती ह्या मुलांना देऊन चालतील का, नाही, औषध देऊन चालणार नाही. किंवा जी व्याख्यानाची तयारी केली होती त्यांनी की त्या वयातल्या मुलांना सांगायची ती माहिती या मुलांना देऊन चालेल का, चालणार नाही. म्हणजे बघा, स्टॅटिस्टिक्सचा आपण इथं चुकीचा उपयोग केला. काय चुकलं इथं तर एक्स्ट्रीम ऑब्झर्वेशन्स, ही जी 2 एक्स्ट्रीम ऑब्झर्वेशन होती 78 आणि 80 आजी आणि आजोबा, त्यांना जर विचारात घेतलं असतं तर कुठल्या ॲव्हरेज वापरायला पाहिजे होते की असं ॲव्हरेज वापरायला पाहिजे होतं की जे ॲव्हरेजवर एक्स्ट्रीम ऑब्झर्वेशनचा परिणाम होत नाही. म्हणजे जर याने मिडियन वापरला असता, आता आपण बघितलं की समजा ही असेंडिंग ऑर्डरनं मांडली सगळी ऑब्झर्वेशन आणि यामधली एकूण ऑब्झर्वेशन 23 आहेत, म्हणजे आपण 11 या बाजूला सोडली, 11 या बाजूला सोडली, मध्ये कोण आलं 5 आलं, म्हणजे मिडियन काय झाला याचा 5 झाला. आणि हा जर सांगितला असता तर डॉक्टरांनी काय झालं असतं, 5 वर्ष वयोगटाला अनुसरून काय त्यांना माहिती द्यायला पाहिजे आणि त्यांना कोणते औषध द्यायला पाहिजे हे तयारी करून डॉक्टर आले असते. पण इथं चुकीच्या पद्धतीने स्टॅटिस्टिक्स वापरलं गेलं. कारण एक्स्ट्रीम ऑब्झर्वेशन असतील तर एक्स्ट्रीम ऑब्झर्वेशन सोडून दिले पाहिजेत किंवा एक्स्ट्रीम ऑब्झर्वेशनचा ॲव्हरेजवर परिणाम होणार नाही असं ॲव्हरेज वापरलं पाहिजे. तर ह्या दोन्ही गोष्टी इथं केल्या गेल्या नाही. इथं काय केलं त्यांनी, अर्थमॅटिक मीन वापरला आणि हा ग्रुप जर बघितला तर ह्या ग्रुपचा रिप्रेझेंटेटिव्ह फिगर 11 होते का, सगळी मुलं 5-6 वयोगटातली आणि त्याचं रिप्रेझेंटेटिव्ह फिगर काय झाली 11. इट इज द व्हेरी रॉंग. द रिप्रेझेंटेटिव्ह फिगर ऑफ दिस इज नथिंग बट 5. व्हाय दिस हॅपन, बिकॉज ऑफ द एक्स्ट्रीम ऑब्झर्वेशन. सो या पद्धतीनं स्टॅटिस्टिक्स शिकत असताना ह्या लहानसहान गोष्टी आहेत त्या फार काळजीपूर्वक वापरल्या तरच आपल्याला त्याचे चांगले रिझल्ट मिळतात. तर या पद्धतीनं आपण या ठिकाणी सेंट्रल टेंडन्सी म्हणजे काय, त्याचे मेजर्स कसे असतात, जे कोणकोणते मेजर्स आहेत
आणि ते जे ॲव्हरेज आहे ते ॲव्हरेज चांगलं असावं म्हणून कोणकोणत्या रिक्वायरमेंट्स आहेत या सगळ्या आपण डिस्कस केलेल्या आहेत. ओके, पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला हे सगळं जे आज आपण डिस्कस केलेले वेगवेगळे ॲव्हरेज आहेत, मीन, मेडियन, मोड, जॉमेट्रिक मीन, हार्मोनिक मीन, हे सगळे 1 बाय 1 आपण डिस्कस करणार आहे आणि त्याची संपूर्ण थिअरी आपण पाहणार आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच.